सो मामा हे फार भयंकर आणि खूप मोठं आणि ॲट द मोमेंट लापता प्रकरण आहे. आणि याची सुरुवात झाली आमचा दोस्त तात्यांनो, मला सांगा तुमच्या आजच्या दिवसाचा सारांश. आज आम्ही सर जरा पुढे येऊन मोठ्याने बोल. सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलला पोचलो आम्ही आणि तिथून एक का दीड वाजता पोचलो आम्ही. 1:50ला आपण इकडे. अरे त्याला बोलू दे ना. हां, आणि तिथून आम्ही मग अरे उतावळे दम जरा एक रिक्षा गेली आहे. आता नाही बोलणार, याचा इंटरव्ह्यू घ्या. नमस्कार मंडळी. आज माझ्या दिवसाबद्दल सांगायचं झालं ते तर टिश्यू दे ना मला इथे. माझ्या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर काही विशेष नाही झालं. ऑर्डर मी व्हेज बिर्याणी सांगितलेली आहे, त्यासोबत मला एक कोफ्ता नाही होता बहुतेक, पनीरचा काहीतरी आणि व्हेज मिक्स आहे, आणि मला नान हवा होता पण जाऊ दे 2 चपाती. उद्याचं हे काय आपलं प्लॅन काय? तर मग उद्याचा प्लॅन काय? अच्छा, हा माझी स्क्रीन टाईम खायचा प्रयत्न करतोय. मी भोळा माणूस आहे, मला नाही समजून येत, म्हणून लोक मला बऱ्याचदा फायदा घेऊन जातात. आज माझ्यासोबत तसं काही नाही झालं, कारण की आज माझा मित्र, नवीन मित्र झाला आहे केदार नावाचा. असं काय जातंस केदार नावाचा? हे काय? मी काहीच केलं नाही. अरे तो एक हाताने काम करतो, तू काय करतो? तर काही नाही, फोटोज काढले. मला काही छानसा काढता नाही आला आज, पण भूषण सरांनी थोडेफार प्रयत्न केले आहेत, वेदांग सरांनी चांगले फोटो काढलेत, केदार सरांनी चांगले फोटो काढलेत. तर होपफुली भूषणला काय सांगणार. भूषण त्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्या लोकांची इंस्टाग्राम आयडीचे लिंक्स टाकेल. चेंगट्या तोंडावर असे एक्सप्रेशन नको आणता. अरे मी काय बोललो का? आणि तुम्ही जाऊन ते बघा. जेवण आलेलं आहे, जेवण आले, भूक लागलेली आहे भयंकर, बराच उशीर झालाय. जरा तू स्पून ऐक ना, हे काढ आणि ते मध्ये घे. अरे सर फुल सर्विंग करायला लागले. प्रवीण सर, आमचं पोरगं प्रवीण ना काय सर. अरे दम उतावळा. ए अरे अरे काय लोणचं ठेव मध्ये. दिस इज पनीर राईट? दिस इज पनीर. पनीरचे तुकडे दिसत आहे. any of which is fine. यातही पनीर आहे. मिक्स आहे. अरे डावीकडचं मिक्स आहे. बरं इथे हात धुवायला काय सोय? कुठे सोय? हात तर धुतला पाहिजे. हे खारे बरे हो. आणि हात धुवायची सोय नाही, तुला दिसलं नाही का? चार्जर मोबाईलचा 2% बॅटरी. हां, 0 संपला का रे? दिवसभर एकच 12 तासाची बॅटरी. सकाळ झाली आहे, सकाळला पहाड झाली आहे. पोरं इथं पसरली सगळी. अच्छा, तू गावर करूनच झोपलाय का? ठीक आहे, मी ब्लर करेन. अलार्म पण झालेला आहे. हा दुसरा अलार्म आहे. पहिला अलार्म आमचा माणूस होता, त्याने सत्तरपणे उठवला. हो ना, मला एवढ्याची अपेक्षा नव्हती. मला वाटलं मोलेस्ट करेल. तू चड्डी बदलून झोपला का रे? तर आता काय आहेत तुमच्या भावना? आपण चाललेलो आहे. आपण चाललेलो पहिला तर मंदिर बघायचंय. कुठलं मंदिर आहे ते? हा, विरूपक्ष मंदिर. जमतं मला पण तेवढं, रात्रभरात शिकलोय. तर मग आता बघूयात वेळ कसा मिळतोय. मंदिरात जाऊन पाहिलं तर फिल्म शॉट थोडे भरवायचे आहेत. आतमध्ये किती मिळते किती नाही मिळते, लाईट लेवल्स किती आहेत त्याप्रमाणे बघायचं. आणि हँड हेल्ड फोटो काढायचे. ट्रायपॉडला परवानगी नाहीये, सो दॅट विल बी अ चॅलेंज. खूप अवघड काम आहे. फिल्म कॅमेराला काही स्टेबलायझेशन नसतं, त्यामुळं थोड्या लो लाईटमध्ये फोटो काढणं अवघड आहे बिना शेक.
पण बघूयात, वर्थ इट असतील तर आपण शूट करू, अदरवाईज अख्खा दिवस पडला आपल्याकडं. फ्रेम भरतीलच. आता काय थोड्याच उरल्यात, 9 फ्रेमच, 9 नाही 10 फ्रेमच उरल्यात फक्त. नाही भरल्या तर आपण पुन्हा 2 पोर्ट्रेट काढू. गुड. हम्पी बाय वे. थोडा थंडीचा आनंद घ्यावा म्हटलं. सकाळी उठून मंदिराला चाललोय. अशी अपेक्षा आहे की गर्दी जरा कमी असेल. काल संध्याकाळी तर बाजारात झाला होता आतमध्ये. आणि आपल्याला मिळालेलं आहे आपल्या दिवसाचा पहिला शॉट. मंदिराच्या मागं चंद्र आलेला आहे आणि सर दाखवूया चंद्र. आणि तो चंद्रासोबत मंदिर घेणं, पौर्णिमेचा चंद्र दिसतोय साधारण, म्हणजे पूर्ण मोठा चंद्र आहे, काही कला नाही आहे त्याची. तर तो घेतोय मी. 3.5ला 1/60ला शूट करतोय. एकदा परत पटकन मीटर करतो आणि मग आपण शॉट फायनल करू. इथे दगडामध्ये झीज होऊन मला वाटतं लोकांनी थांबून कारण हे एकदम 2 पायाच्या मापात आहे. खळगी झालेली आहेत. वर्षानुवर्ष झीज याचा परिणाम हा. मी साधारण एक 35 आणि 50 mm आधीमध्ये कुठेतरी शूट करतोय. आता आपण शॉट देऊयात, थोडी गर्दी इकडं तिकडं बघून आणि रिफ्लेक्शनचा अंदाज घेऊन. इकडं तिथं तुम्हाला लोक दिसत असतील, रात्रभर तिकडं झोपलेलं वाटतं. आत्ता इतका वेळ झोपलेलं, त्यामुळे मी शॉट लावून रेडी आहे. पण नेमके ते आत्ताच उठावेत आणि मी शॉट लावायसाठी रेडी असावं, हे आपलंच नशीब वाईट. फायनली समोरचे सगळे लोक गेलेले आहेत. सूर्य ढगात गेल्यामुळे माझं एक्सपोजर तेच आहे, फक्त डायनॅमिक रेंज अजूनही जरा टेम झाली आहे. दुःख एवढंच आहे की जे रंग होते ते उतरलेत जरा आता. पण मी अजून किती वेळ वाट बघणार आणि लोकांची गर्दी परत किती मला त्रास देईल शूट करताना हे मी सांगू नाही शकत. त्यामुळं आता आहे तसं शूट करतोय. फॉर्च्युनेटली आपली फिल्म आपल्याला वेगळे थोडेसे रंग दाखवेल अजूनही जास्तीचे. आणि परत कोणतरी आलं, त्रासच आहे हा. एरवी तर कधी करत नाही, पण यावेळेस एकाच कॉम्पोजिशनला दुसरा शॉट पण देतोय मी, जस्ट हे बघायला की तो येतोय कसा आणि डायनॅमिक रेंज फिल्मची आपल्या केवढी बसते. ओके रेडी बॉईज. आणि मी शटर कॉक करायचंच विसरलो. सुंदर जागा आहे. जरी लोक असली तरी पण सुंदर वाटतील अशा खूप कमी जागा आहेत. त्यातली ही एक जागा. एवढी लोक असून सुद्धा जागा सुंदर वाटते. तर मग लोक नसताना तर मग इथून हलावंसंच वाटलं नसतं. पण एकंदर जगण्याचा फार हेवा वाटावा असं जीवन आहे इकडे. म्हणजे निवांतपणा खूप आहे.
जरी पुण्यात दिवसभर काही करायला नसलं तरी एवढा निवांतपणा कधीच वाटत नाही. आता फॉर्च्युनेटली एक अशी जागा मिळाली मला जिथं काळं कुत्रही नाही आहे, त्यामुळं जीवाला माझा आनंद झालेला आहे खूप. एकदम आरामात आणि शिस्तबद्ध पद्धतीने मला शूट करता येणार आहे. सर तिकडं अजून 2 वाटलेत, त्या पण उचला ना. नाही होत फिल्म आहे आपली. हो, फिल्म असल्यावरती नो एडिटिंग. #नोश्री. तो कुठल्याही साऊथ मंदिरामध्ये गेट मोठं आहे, मंदिर छोटं आहे, उलट आहे याच्यामध्ये. आणि आवार छान आहे. नागर शैलीमध्ये सुद्धा आवाज चांगलंच असतं. मी फिल्म कॅमेरावरती माझ्या शॉट लावतोय. कॅमेरा बॅगमध्ये कुरकुरे पण घेऊन फिरतो आम्ही. एवढ्यासाठी घेऊन फिरतो आम्ही. सगळे नको संपू, सगळ्यांसाठी आहेत. आता सगळ्यात पहिला आपण लेन्स कॅप काढू. याच्यानंतर आपण शटर लोड करून घेऊ. त्यानंतर आपला शटर स्पीड 250. फ्रेम लावूयात. साधारण 35 mm किती बसते? बऱ्यापैकी बसते. आता मला दुखणं फक्त एवढंच आहे, सगळं छान आहे. हे वरचं कबूतर उडून गेलं पाहिजे नालायक. सरांना आमच्या कबुतरांची फारच अडचण आहे. कबुतरांवर विशेष राग आहे मला. सर, कॅमेरामन सर, धन्यवाद. जरा तिकडं 160 ISOची फिल्म आहे आपली. सर कुरकुरे. आपलं लक्ष खाण्यावर लक्ष. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता. मी नाही रे बाळा, ते दाखव ना. नाफ करा सर, आम्हाला तर तुम्हीच वाटता. #नो होमो. तो राहिला, सगळे तिथे विटनेस. चला बस खाल्लं. ओके शांत बसा. आता आपण शॉट घेतोय. वेदांकडे कर म्हणजे वरा दिसत. दगड मारून कबूतर हलवू का? नको, काहीतरी वरचं पडेल. नासधूस नको अशी. कबूतर नॅचरल एलिमेंट आहे. इथे कट करू आम्ही. वेदांत काहीतरी जाऊन करून कबुतराला उडवेल तोवर. 1 लवकर. माझा शॉट जस्ट झाला आणि इकडे बरेच लोक आले, बरीच गर्दी आली. त्यामुळं नशीब चांगलं म्हणायचं. एकदम बरोबर विंडो पकडून शॉट घेता. सर या दरवाज्याबद्दल काय मत आहे? मला तर खूप आवडलं. असा भव्य दरवाजा. मंदिर छोटा आणि दरवाजा मोठे, इथले एकंदर सगळ्या मंदिरांमधला हायलाईट जाणवला. तर इथे ज्यांना कोणाला फोटो पाहिजे त्यांना काढून द्यायची सोय श्री वेदांत सर करून देतात. 50 रुपये देऊन. 50च्या नोटा देण्याचं चाललंय इथं. हा सोयीस्करपणे शब्द फिरवतोय. पायऱ्या बघ केवढ्या झेलल्या. पायऱ्या बघ केवढ्या. इथं दगडात कोरून झिजवून बनवलेल्या आहेत. त्याही गुळगुळीतच झालेल्या दिसतात. आता दगड पण जर पाय सटका येईल असाच आहे. काहीच शकत नाही. थोडं संध्याकाळच्या वेळेला पाहिलं होतं, पण संध्याकाळच्या वेळेला गर्दी पण असते. नरसिंह मंदिरात चाललोय आता. पण इथे देव नाहीये ना? असणार आहे. अरे दगडात तर देव आहे नरसिंह. तू वेडाच का? चरात आहे देव, खांबात आहे नरसिंह. खरं तर हे लोकांनी आहे ना कथेमध्ये फक्त नुसतं कथा वाचून सोडून देतात. काय चरात आहे देव म्हणे प्रल्हाद. त्याच देवाला मूर्तीरूपे एक्सप्रेस केला गेलाय का या आवारात, हे मी विचारत होतो. असं विचार ना. हे मला वाटलं तुम्हाला समजेल, समजेल. सांगायची गरज नाही. सर्वभूती आत्मा एक आहे.
बेसिक गोष्टी मला बोलून माझी एनर्जी वेस्ट करायला लावू नका. तुमची इंटेलिजन्स लेवल आहे तेवढी आता हे करायला. आता आपण बोललोय म्हणून बोलतोय बावळे. इथं देव आहे का म्हणे. एक नंबरचा दुटप्पी माणूस आहे हा, याच्याकडे लक्ष देऊ नका. माणूस आहे हा. 4 टप्पी माणूस आहे हा. आय एम इम्प्रोवायझर. याला म्हणतात क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंगचा मराठीत काय अर्थ आहे तुम्हाला समजला असेल. तेच झालेलं आहे इथे माझ्या मित्र वेदांत सर वाकले पण आहेत आणि पोरांनी खूप क्लाइम्बिंग करून झाली. याला म्हणतात क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणते लाल झाड. अरे छान आहे. तुम्हाला दिसणार नाही, तुमची लायकीच नाही, तुम्ही भंगारच आहे. हे बघ ना, हे कॅज्युअली फक्त दगड ठेवले असं ठेवलंय हे नुसतं. हे काही इथं सिमेंट वगैरे नाही, चुना तांदूळ काही नाही. नुसते यांनी दगडांवरती रचलेली आहेत आणि हे एवढं टिकलं इतके वर्ष, हे जास्त नावले. खरं आहे. अरे हा काय डोंगर आहे असा. तर फारच अनरिअलिस्टिक डोंगर आहे तो. अगदीच सुंदर आहे जागा. तो बघ कसा प्रॉपर चौकोन आहे समोरचा, प्रॉपर राईट अँगल्स आहेत. हो रे, कापून बनवलेत का ही दगड? कापून बनवलेली असावी अशी दगड आहेत ही समोरची सगळी. याचा विस्फोट झाला काहीतरी आणि दगडच राहिली. अरे लांब लांब पर्यंत सगळीकडे अशीच दगड आहेत. खूपच कॅज्युअली ठेवलाय दगड हा समोरचा, खूपच कॅज्युअली. सुंदर जागा आहे, सुंदर स्थापत्य सगळीकडं. हे आपण कुठल्या मंदिरात गेलेलो आता? पुरंदर मंडप. अरे त्याच्या आधी रे मोठं मंदिर. विजय विठ्ठल मंदिर. हा, तर आम्ही विजय विठ्ठल मंदिरात नुकतेच जाऊन आलो. मंदिर सुंदर आहे एकदम, देखणं कोरीव काम एकदम सुंदर सगळे. पण दुःख असं आहे की लोक असताना जागेची शोभा जाते आणि शोभा इतकी वाईट जाते की तुम्हाला काही करावंच नाही आवडत. जिथं जाईल तिथं लोकच दिसतात आणि लोक पुण्यामध्ये जी मंडई आहे तिथे जसं बाजार मांडून बसतात तसं बसलेले दिसतात. बाजार मांडून नाही बसत पण स्वतःची जागा असल्यासारखे बसतात. त्यामुळे काही फार मजा नाही वाटली. पण ही जी अशी अलिप्त मंदिर आहेत कुठंतरी आधीमध्ये वाटेत, त्या मंदिरांमध्ये कुणी येत नाही, जात नाही. एकदम आरामात शांत वाटतं, सुंदर वाटतं. त्यामुळं येणार असाल तर ऑफडे या, बघा कसं दिसतंय. शनिवार रविवार चुकूनही येऊ नका. आणि जोडून सुट्ट्या असतील तेव्हा अजिबात यायचं. ऑड डेला भर बुधवारी किंवा शुक्रवार गुरुवारी वगैरे असं या, जे जिथं खूप कमी लोक त्यावेळेस फ्री असतील त्यावेळी तुम्ही या. जेव्हा लहान लहान पोरांच्या परीक्षा चालू असतात आपल्या देशामध्ये, ती संधी साधा तुम्ही, कारण तेव्हा आईबाप पण बाहेर नाही पडू शकत आणि लहान पोरं पण बाहेर नाही पडू शकत, कोणीच नाही येणार. मग अशा टिप्ससाठी अजूनही फॉलो करा. पण मामा ही खूपच अवघड जागेचं दुखणं आहे आणि अवघड जागेला त्यांनी दुखणं दिलं आहे माझ्या मित्राला. पुढचं धुणं, मागचं धुणं, डोकं धुणं, सगळं धुणं, एकूण धुवाधुवी पुसापुशी जी काही कामं आहेत माणसाच्या आयुष्यातली, आणि ती सगळी कामं मामाच्या हातात सोपवली गेली होती नाईलाजाने. मामा खूप रफ पुसतो,
थोडं प्रेमानं पुसावं अशी त्याची छोटीशी अपेक्षा. त्यामुळे